राधानगरी तालुक्यातील गुडाळी इथं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। मेळाव्याला खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय माजी आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रतिमेस आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी या मातीतील प्रत्येक माणसाच्या मनात काँग्रेस कोरल्याचं सांगितलं। विधानसभेत महाविकास आघाडीला फटका बसला, त्याला मतचोरीसह अनेक कारणं आहेत। युतीतील पक्ष मनानं नाहीत तर ईडीमुळे एकत्र आल्याची टीकाही त्यांनी केली। हा नॅचरल अलायन्स नाही म्हणजे शिंदे गट असू दे, अजितदादा असू दे, भाजप असू दे, हे मनानं एकत्र आलेले नाहीत। हे तिन्ही पक्ष फक्त ईडीमुळे एकत्र आलेले आहेत, मनानं एकत्र आलेले नाहीत। ईडीच्या भीतीमुळे हे पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत। यांना महाराष्ट्राचा सोयरूप या ठिकाणी नाही आहे, महाराष्ट्राबद्दल या मंडळींना आपुलकी नाही आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आणून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करूया। स्वर्गीय पी.एन. पाटील यांचं स्वप्न साकार करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांना श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेस पक्षानं अनेक चढ उतार पाहिल्याचं सांगितलं। सध्याच्या कठीण काळातही काँग्रेसचे कार्यकर्ते कट्टर राहतील यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गोकुळचे संचालक अभिजित ताईशेटे, आर.के. मोरे, भोगावतीचे संचालक अभिजित पाटील, तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, सत्यजित जाधव, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नितीन भाऊराव पाटील, दत्तात्रय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए.डी. पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर, सुधाकर साळोखे, पांडुरंग भांदिंगरे, तौफिक मुलानी, मधुकर रामाणे, युवक काँग्रेस NSUI ओबीसी सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।